महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेनी अपर पोलीस आयुक्त या नॉर्थ रिजनचे जे आहेत राजीव जैन साहेब यांची भेट घेतली आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या शिष्टमंडळाने एक निवेदन हे दिलेलं आहे की ज्या प्रकारे या परिसरात जी काही घटना घडली आहे त्याचा जो काही तपास पोलीस स्टेशन समतानगर ह्याच्यामार्फत सुरू आहे ना, समतानगर पोलीस स्टेशन मार्फत सुरू आहे. त्या FIR मध्ये सेक्शन्समध्ये काही त्रुट्या आहेत, चुकीचे सेक्शन लावण्यात आलेले आहेत. उदाहरणतः 376(2) सबसेक्शन I लावलं आहे ते M असलं पाहिजे आणि इकडच्या अपर पोलीस आयुक्तांनी ते त्वरित मान्य केलेलं आहे आणि त्या सुधारणा करण्यात येतील. त्याच प्रकारे जे फरार आरोपी आहेत ते प्रिन्सिपल असतील, 2 शिक्षिका असतील, त्यांना देखील लवकरच अटक करण्यात येईल असं त्यांनी आश्वासन आम्हाला दिलेलं आहे. FIR मध्ये जे काही त्रुट्या असतील त्या सगळ्या चेक करून आम्ही सांगितलेल्या सूचनेनुसार ते बदल करण्यात येणार हे मान्य केलेले अपर पोलीस आयुक्तांनी. तसंच आमची आणखीन एक सूचना होती की या परिसरात, या विभागात, या लोकसभेत, या जिल्ह्यात ज्या प्ले ग्रुप, किंडरगार्टन अशा प्रकारच्या ज्या डे केअर असतील त्या सगळ्यांचं व्हेरिफिकेशन आणि आयडेंटिफिकेशन तिथल्या स्टाफचं हे होणं बंधनकारक आहे. म्हणून हे पोलिसांच्या मार्फत हे करण्यात यावं. ज्या प्रकारे सोसायटीमध्ये जेव्हा आपण घर विकतो किंवा भाड्यावर घेतो तेव्हा ज्या प्रकारे पोलीस व्हेरिफिकेशन आणि आयडेंटिफिकेशन करतं त्याच धर्तीवरती या सगळ्या डे केअर, प्ले स्कूल, किंडरगार्टन ह्यांचं देखील व्हेरिफिकेशन आणि आयडेंटिफिकेशन झालं पाहिजे. आणि ह्या सूचना अत्यंत चांगल्या आहेत असं अपर पोलीस आयुक्तांनी मान्य केलेलं आहे. आणि तसंच प्रत्येक पोलीस स्टेशनच्या अखत्यारीत जिथे जिथे हे प्ले स्कूल अशा प्रकारचे येत असतील तिथे तिथे जे वुमेन अँड चाइल्ड आणि आपण त्याला काय म्हणतो ते निर्भया पथक यांनी तिकडे वारंवार भेट देणं गरजेचं आहे, जेणेकरून पोलिसांची वचक ही कायम राहील आणि अशा प्रकारचे जे काही गुन्हे आहेत ते घडण्यास आळा बसेल.